सोमनाथ कॉलेजचा विद्यार्थी आणि एक नम्र सोज्वळ सारस शिक्षक कसा असावा याचे वेगळं पद्धतीनं असं उदाहरण गोसावी सरांच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी अनुभवलं. सर सुरेश टॉकीच्या समोर त्यांचं छान एक फुलाचं दुकान होतं. त्या फुलाच्या दुकानामध्ये सर भेटायचे आणि फुलांच्या माध्यमातून सुगंध फिरणारा हा माणूस शिक्षक म्हणून ज्यावेळेला वर्गात यायचा त्यावेळेला ज्ञानरूपाने जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये ज्ञान पेरायचा. आजही ज्यावेळेला माझ्यासारखे विद्यार्थी काही लोकांनी उदाहरण घेतली भाषा विज्ञानाची रामनेच, तर भाषा विज्ञान हा विषय सरांचा हातखंडा विषय होता. कोणतरी म्हटलं अजून नोटबुक्स आहेत. सरांच्या नोटबुक्स माझ्याकडे पण अजूनही आहेत. भाषा विज्ञानाच्या अभ्यासाच्या ज्या नोट्स आहेत म्हणजे मी फक्त एकदाच उजळणी केली एम एला असताना, तर मला 90 मार्क भेटले होते. कारण इतकं छान पद्धतीनं, कारण भाषा विज्ञानासारखा क्लिष्ट विषय तो क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं. शिक्षक अनेक असतात पण विद्यार्थ्याच्या मनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून घर करणारे शिक्षक जे काय आहे ते फार कमी असतात. आम्ही के जे सोमनाथला असताना डॉक्टर वासुदेव मुलाटे सर असतील, डॉक्टर गणेश देशमुख सर असतील, ज्यांनी एका बाजूला ग्रामीण साहित्याची चळवळ मोठ्या ताकदीनं उभी केली, असे साहित्यातले 2 खंडे अभ्यासक आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्यामध्ये राहणारा म्हणजे अतुल बेडकरसारख्या विद्यार्थ्याच्या वेळेस माझ्यामध्ये फोनवरती बोलला. सरांनी एकांकिका असेल, पथनाट्य असेल, विद्यार्थ्यांच्यामध्ये त्या ताकदीनं ग्रामीण भागातला आता हा 90-92चा कालखंड आहे ज्यावेळेला शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये फार कमी पद्धतीने होतं. मी तसा रयत शिक्षण संस्थेचा SSGM कॉलेजचा विद्यार्थी, पण नंतर के जे सोमनाथ कॉलेजला मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आलो आणि खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम जे काही आहे विद्यार्थ्याला गोसावी सरांच्या माध्यमातून, वासुदेव सरांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना झालं. पुणे विद्यापीठाची दिशा दाखवण्याचं काम सरांनी केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची ताकद काय असते ते दाखवण्याचं काम केलं. मी याला शोक सभा म्हणणार नाही, ही कृतज्ञता सभा आहे. कोणीही ज्या वेळेला काही आपलं स्वतःचं आयुष्य जगत असतं त्या जगलेल्या आयुष्यामध्ये तो जो काही निर्माण करतो त्या निर्माण केलेल्या आयुष्याविषयी पुढच्या पिढीनं ही कृतज्ञता व्यक्त करायची असते. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करतो, चाकण शिक्षण मंडळाचं कला वाणिज्य महाविद्यालय चाकण महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या मित्र रामने आठवण करून दिली. आमच्या पुणे विद्यापीठानं पदवीच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भाषा विज्ञान नावाचा पेपर अभ्यासाला लावला होता आणि ते बदलवण्याचं काम गोसावी सर असेल, आमचा मित्र सुधाकर शेलार असेल यांच्यामुळं केलं. कारण ज्या वयात ज्या विद्यार्थ्यांना जो अभ्यास असायला हवा तो अभ्यास कुठला असावा, कसा असावा ते देण्याचं काम या शिक्षकांनी केलेलं आहे. त्यामुळं अशा शिक्षकांच्या विषयी तुम्ही कितीही बोलला, नंतर त्यांचा प्रवास पुढे घडतच गेला आणि आम्ही त्यांच्या आज्ञावर होऊन सतत या शिक्षणाच्या विषयी बांधील राहण्याचं काम केलं. आणि आजही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जसे गोसावी सर शिल्लक आहे तोच वारसा जो काय आहे आमच्या माध्यमातून सतत घडावा, असा एक काय मी या कळत नकळत करण्यात ठसा आमच्या मनावरती उलटत गेला. म्हणून आज मी चाकणवरून आमच्या शिक्षकांच्या विषयीची कृतज्ञता जी आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो. मी पुनश्च एकदा सरांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थँक्यू.